हॅलो हॅलो माईक टेस्ट 1 2 3 हॅलो 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 हॅलो. ओके, जरा मॅप बघून घेऊ. फर्स्ट टाइम चाललो आहे ना या साईडला. भाऊ कुठे चाललो सांगितलं आहे ना. आपण चाललो आहे दमन. येस, वी आर गोईंग टुवर्ड्स दमन, गुजरात साईड. सेकंड टाइम आपण क्रॉस करणार आहे महाराष्ट्र बॉर्डर. फर्स्ट टाइम तर आपण लेहला जाताना गेलेली. हो, असा रस्ता आपल्याला चारोटी विरोटीवरनं म्हणजे फाउंटनला तर जायचंच आहे. टोटल 160 किलोमीटर आहे. चलो, मॅपचं तर गरज तर नाही, मला समजलं मॅप आता काय नक्की. लेट्स गो. 6ला निघायचं होतं परफेक्ट, 6 वाजले. बाकी या राईडना स्पेशल काम येते का आता माझ्यासाठी, कारण की माझ्याकडे आहेत रायनॉक्सचे ग्लव्स, सेक्सीवाले. हे मी घालतो पुढे गेल्यावर, आता लगेच नाही घालत. हायवेला पोचलो ती घालतो. भाई ट्रिप सेट करून घेऊ. दर ट्रिपचं दर राईडचा हा सेम ना, ट्रिप सेट करायचं विसरतो. ट्रिप 10 करतो. 100ची रेंज दाखवते. 1 2 3 4 5 गाड्यांमध्ये 100, म्हणजे विचार करा तुम्हाला गाडी किती 100 ॲव्हरेज देते. आता मला भेटेल हायवेवर गेला भेटेल, काय सध्या एरियामध्ये चालवतं ना म्हणून. बाकी बोललेलो ग्लव्सची ब्रेकिंग करायची आहेत आपल्याला. रायनॉक्सचे कालच घेतले मी जस्ट. ओय 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 काहीतरी पडलं, जाऊ दे हे ठेवू. मी काल फक्त 1 किलोमीटर वापरले असतील आणि मला एवढे पॉवर मजा आली नाही त्याने, म्हणून मी बोललो भाई आजच्या राईडला घालायचे ते. हे स्पेशल नाही, मी महाबळेश्वर राईडसाठी घेतलेले. बट ब्रेकिंग करावी लागेल मला त्याच्यासाठी, कारण ती खूप लॉंग राईड आहे. ही तरी 160 किलोमीटरची. महाबळेश्वरली आपली तर जवळपास 260 किलोमीटरची. हां हां हां, काय कम्फर्टेबल आहेत आणि माझ्या रायडिंग जॅकेटसोबत जात आहेत पण चांगले. लेट्स गो. पॉवर फक्त आता बघावं लागेल मला की गोप्रो ऑपरेट करायला जमते का मला याच्याने. बाकी सब बढिया आहे. बाकी ॲज युजल फाउंटन साईडला तर तुम्ही जात असं सकाळी 6ला जा, सकाळी 5ला जा का 4ला जा, हे नजरे तुम्हाला दिसणार आहेत. ट्रकचे तमाशे आणि सगळे मोस्टली गुजरात साईड जाणारे असतात ना ट्रक, तर त्यांना दुसरा रूटच नाही, ह्या रूटने जावं लागतं. बघा इकडनं आता परत मला वाटतं सर्व्हिस रोड मारावं लागेल, कारण की परत ट्रॅफिक जाम आहे ट्रकची. वा 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 वा, काय टर्न घेतलं इनोवावाल्याने मस्त. थांब भाई मला जाऊ दे आधी. भाई कसली ट्रॅफिक आहे एवढी, आणि पण एवढं सकाळ सकाळ. असं पण नाही सकाळच्या 8-9 वगैरे वाजलेत, 6:30 झालेत आत्ताचे. मला तर वाटतंय ना ॲक्सिडेंट झाले मेजर कुठेतरी पुढे, खतरनाक वालं. दॅट्स वाय एवढे ट्रक थांबले तिकडे. अरे एवढी ट्रॅफिक ह्या रोडवर नसते कधीच, असते पण संध्याकाळच्या टायमाला ऑफिस टायमावर. काय नाही, ही ट्रॅफिक फक्त मला वाटतं फाउंटनपर्यंत असणार आहे. भावा तुझी हाईट पुरत नाही, जरा आरामात. भाई लोक मॅक्स ट्रॅफिक आहे मॅक्स. हो कसली कचकचीत ट्रॅफिक आहे. ओके, फाउंटन हॉटेलची इथे आलो. मेन लेफ्ट साईडला बघताय फाउंटन हॉटेल येते, आणि आपला याचा राईट साईडला, लेफ्ट साईडला आपला मीरा भाईंदर साईडला रोड जातो, आणि आपला राईडला यायचं आहे. बट राईडला जायला आपल्याला इकडनं जायचं आहे, असा ब्रिज सोडून वरतून त्या साईडला यायचं आहे. सो 6:48 झालेत, म्हणजे लगभग 7 वाजायला फक्त 10-15 मिनटं बाकी आहेत, आणि सनराईजचे काही चान्सेसच नाही दिसत इकडे. ओके, 7-10 वाजलेत आणि हलका हलकासा उजेड व्हायला लागला. आता जरा बरं वाटतंय, कारण की सीन कसं माहिती आहे का, रोडवर जर बोलायला गेलो ना, लास्ट टाइम मी लेहला जे आलेलो ना मेमध्ये, तर आम्हाला 80-20 होतं, म्हणजे 80% खराब होते, 20% चांगले होते. पण आता उलटं झालं आहे, 80% चांगले झालेत रोड आणि 20% फक्त खराब आहेत. ट्रक्सवर ना पुन्हा मूड खराब केला आहे. सकाळच ना एवढे हेवी व्हेकल आहे बघा, एवढे हेवी लोड घेऊन चाललेत ना कुठे कुठे. सो आज आपण चाललोय दमनला. दमन बीचचे इथले थोडेफार प्लेसेस आपण व्हिजिट करणार आहे. लाईफमधली फर्स्ट राईड असणार आहे माझी दमनला. मी ह्याच्या पुढे कधीच गेलो नाही. मी भरपूर वेळा असं ठरवायचो, प्लॅन करायचो की दमनला जाईल, पण ना माझा प्लॅन तो सक्सेस व्हायचाच नाही. म्हणजे माझ्याकडे जोपर्यंत जेव्हापासून हॉर्नेट होते ना तेव्हापासून माझा विचार झाला होता ले मारायच्या आधी बसून की यार ह्या साईडला गेलं पाहिजे. ह्या साईडला ना मी कधी आलोच नाही, गुजरात साईडला एकदा पण नाही आलोय. फक्त एक मला वाटतं ना आपण कालमांडवी वॉटरफॉल केला तर ह्या साईडचाच आहे कुठला तरी. त्यानंतर मी गुजरात साईडला यामध्ये फाउंटनवरनं राईड कधी मारलाच नाही पुढे गुजरात साईडला यायला. आणि हे ग्लव्स एवढं तर समजलं मला की थंडीसाठी नाही आहेत,
थंडीसाठी याच्यासाठी काहीतरी जुगाड करायला लागेल. आतमध्ये ना इनर्स होतात ग्लोव्सच्या आतमध्ये, ते ग्लोव्सच्या आतमधले मला इनर्स घालावे लागतील, त्या कुठे मला जर अजून कम्फर्टेबल होती. हे ग्लोव्स समरसाठी बेस्ट आहेत, कारण की ग्लोव्सला ना सगळीकडे व्हेंटिलेशन आहे, सगळीकडून हवा जाते आतमध्ये. सो समरसाठी तर बेस्ट आहेत. मोस्टली तर ऑफ रोडिंग टाईपचे ग्लोव्स येते. बट भाई खरंच सांगतोय, वन साईड आहे ब्रो ग्लोव्स, फुल कम्फर्टेबल. म्हणजे पगडा 40 किलोमीटर गाडी चालवली मी, 40 किलोमीटर मध्ये पूर्ण कम्फर्टेबल झालो मी ग्लोव्सला. काहीच त्रास नाही, काहीच. हे असे आहेत ना रायनॉक्सची कंपनी ना बाय, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही एकदा इन्व्हेस्ट करा. हा भले महाग असतात थोडे, बाकी एक प्लस पॉईंट आहे या थंडीचा मला आणि हायवेचा, की माझ्या गाडीचा ॲव्हरेज मला 60 भेटतो. आता मगाशी माझ्या इथे 80 किलोमीटरची रेंज दाखवत होती फ्युल रेंज, आणि आता डायरेक्ट 230वर आले. म्हणजे विचार करा काय पॉवर ॲव्हरेज देते मला गाडी. मी अजूनपर्यंत फिलिंग नाही केलं, फिलिंग मी पुढे गेल्यावरतीच करेन. एकदम स्मूथ चालली गाडी, एकदम स्मूथ. हायवे खरंच सेक्सी झाले तर, खरंच सेक्सी झाले बघा. प्रॉपर 3 लेन रोड झाला, 1 2 3. येस, वी आर ॲट चारोटी टोल नाका, टोल प्लाझा, सॉरी टोल नाका काय बोलतोय. ओके ओके. नशीब ना बाईक्सला टोल नाही आहेत, आपण पूर्ण ऑल ओव्हर इंडिया फ्री ट्रॅव्हल करू शकतो कुठे पण. बट असं मी ऐकलं तर दिल्लीला कुठला तरी एक्सप्रेसवे झाला आहे ना, तिथे टोल्स घेत आहेत. रस्ता चांगला असेल ना तर बाई हक्कांनी टोल घ्या, बायकर्स द्यायला रडणार नाही, आम्ही पण देऊ टोल. रोड चांगले करा आणि जे नियम कार्सला आहेत ते बाईकला पण ठेवा. इथे लास्ट टाइम मी नाश्ता केलेला कुठे जाताना माहिती आहे का, कलावंतीला जाताना, कालमांडवी वॉटरफॉलला होता ना. बट फुल बकवास नाश्ता होता. इकडे बिलकुल पण करू नका टोल नाका जिकडे थांबाल तर. जरा पुढे जाऊन ना हॉटेल्स आहेत, तिकडे थांबू. ओके, सनराईज झाला आहे आणि निघू होता. लगभग ना 8 वाजलेत. काय सीन माहिती आहे का, थंडीमुळे ना माझी इच्छाच होत नाही निघायची. मी ॲक्च्युली थांबलो फक्त कॉफी प्यायला, बट मस्त गरम गरम ना पोह्यांचा वास होता आतमध्ये, म्हणून आम्ही पोहे पण रेमटवलेत. आता जरा बरं वाटते मला, आतमधून बरं वाटते, बाहेरून थंडी वाजतेच आहे. अजून नाही, बाकी गाडी आपली बघा आता अशी असते. फक्त मी टॉप बॉक्स कॅरी केलं आहे. टॉप बॉक्समध्ये पण बघाल तर माझं शिरकोट सामान आहे, फक्त जास्त सामान नाही कॅरी केलं म्हणून टॉप बॉक्स होते. ठीक आहे, पण एक मला असं वाटतं ना आता की थंडीचं काहीतरी कॅरी केलं पाहिजे होतं. चलो लेट्स गो. पण पुढे आता तोपर्यंत थंडी कमी होत नाही, तोपर्यंत हळूहळू जाऊ. ते टेम्परेचर 18-19 होतं बस जेव्हा मी थांबलो होतं, आणि आता 20वर आले. हेवी गो. सेकंड टोल नाका आला. आता हा कुठला मला आयडिया नाही एवढी. भाई नाव काय आहे टोल नाका तो? ओके, सो हा चारोटी टोल नाका आहे. मग पाठचा मला वाटतं आपण कुठलं तरी भलताच टोल नाका नाव घेतलं. चलो 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 बाई. 95 किलोमीटर झालेत घरापासून. लगभग 100 किलोमीटर गाडी चालली आणि वाजले किती 9. आपण 6ला निघालो. 7 8 9. भाई ट्रॅफिक बघा राईट साईडला. सगळ्या गाड्या इथे लेफ्टने रॉंग वेने येत आहेत. सुसाट करतील करी काय, किती वेळ उभे राहणार ट्रॅफिकमध्ये. सकाळपासून एवढे ट्रक्स बघून झालेत ना, एवढं तर समजलं मला की इंडियामध्ये ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस खरंच खूप जोरात चालू आहे. बाकी ह्या हायवेवरती ना स्पेशली एकच गोष्टीची काळजी घ्यायची, ती म्हणजे ट्रक्सवाले. भाई विदाउट सिग्नल, विदाउट एनी सेन्स कसे पण टाकणार, कुठे पण घुसवणारी लोक. म्हणजे डायरेक्ट थर्ड लेनवरनं फर्स्ट लेनमध्ये टाकणार, फर्स्ट लेनवरून थर्ड लेन. आणि जर मिडल लेनमध्ये असेल ना तर कधी पण त्यांच्यावर विश्वास ठेवूच नका. हात लांबूनच त्यांच्यासोबत गाडी झाला. कारण लेहला आता लेहचा माझा एवढा घाणेरडा एक्सपिरियन्स नाही हायवेचा. 2 की 3 वेळा मी डायरेक्ट ऑन द स्पॉट घुसता वाचलोय. हे लोक घंटा पण बघत नाहीत कुठे काय. आणि काय सीन झाले ना तुमच्या इथे आणि यांना साईडला बीडला घ्यायला सांगितलं, हे लोक साईडला पण घेतात, डायरेक्ट पळवत जातात. चुकून जर गाडी बिडी समोर लावलात ना त्यांच्या ताबून तर थांबणार पण नाही ती लोक. आपल्या एकाचे ना ॲटलिस्ट थांबतात तरी, मुंबई साईडचे. किंवा काय सीन झालं असं सॉरी विरून निघून जाते. हे लोक डायरेक्ट गाडीवरती पण ट्रक चढवून देऊन जाते. एवढे डेंजर असतात ही लोक. बाकी ट्रॅफिक काय आपला पाठलाग काय सोडायला मागत नाहीये. जिथे जातोय तिथे ट्रॅफिक आहे. जाऊ का? हां थँक्यू. उसं ट्रॅफिकचं मेन जे रिझन असतं ना ते एकच असतं की एक तर टोल नाका आहे पुढे
अदरवाईज ॲक्सिडेंट झाले. आणि प्रोबेबली चान्सेस तर ना ॲक्सिडेंटचे असतं का इथे पुढे कुठे टोल नाका तर मला वाटत नाही आहे. बऱ्यापैकी गॅप आहे, सो इकडून इझिली जाऊ शकतो आपण. हे गॅप खराब केले यांनी, जाऊन नाही देणार. भावा जरा आतमध्ये उभाच राहायचं, आतमध्ये जाऊन उभा राहा ना. नाईस वन, नाईस वन. चल ही गॅप भरपूर झाली आपल्याला. तुम्ही विचार करत असाल ना कुठल्या कॉन्फिडन्सने गॅप टाकतोय. जरा लेफ्टला टायर गेला की डायरेक्ट खाली पडेल. हा कॉन्फिडन्स ना राईड करून करून येतो. सगळे एक्सपिरियन्सचे खेळ आहेत. जेवढे रास्त राईड कराल तेवढा जास्त एक्सपिरियन्स येईल तुम्हाला आणि तेवढे इझिली तुम्ही गॅप फिल करू शकता. आता हा पार्टी अजून एक ॲक्टिवावाला होता, ॲक्टिवावाला ते गॅप टाकलंच नाहीत आपल्या. आता माझी 390 असून सुद्धा माझे गॅप पडले आणि त्याने ॲक्टिवा असून सुद्धा टाकली नाही. निघालो घेऊन दत्तांची पालखी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघितलं बाईकचे फायदे किती आहेत. हे रॅप सोप गॅप मध्ये निघून चालले भाई साहब. ये दुख खत्म होने वाला है क्या नहीं ट्रैफिक का. आज ज्यांनी ज्यांनी औरा हॉटेल किंवा गुजरात साईडचा प्लॅन केला असेल ना ती लोक रडत असतील. ओके 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 नाईस. व्हॉट इज दिस. जाईल का मी जाऊ शकतो. मी इथून पण जाऊ शकतो, इथून नाही जाऊ शकत. मला राईटने जावं लागेल आता. ओके नाही जाऊ शकत. लेट्स गो. भरपूर जागा आहे जायला. ओके येस गुड व्हेरी गुड. वी आर ॲट महाराष्ट्र गुजरात बॉर्डर. चेकिंग असते इकडे दरवेळेस मजबूत. चलो नशीब. मला वाटलं आडत आहेत. आडवला तरी काय प्रॉब्लेम नव्हतं. आपण आता सगळं फुल लिगल आहे. गाडीचे डॉक्युमेंट किंवा माझं लायसन्स बिसन्स ऑल ओके आता, सो काय टेन्शन नाही. तर फिलिंग करत राहतो. महाराष्ट्रामध्ये थोडंफार पेट्रोल महाग आहे गुजरातपेक्षा. गुजरातमध्ये बघू आता चेक करू किती पेट्रोल आहे. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 103 102 समथिंग काहीतरी. आता जिकडे कुठे फ्युल पंप भेटेल ना तिकडे फिलिंगला थांबतो ना, तिकडेच मॅप लावतो. कारण की त्या बॉर्डरपासून पुढे मला काय आयडिया नाही आता पुढे कसं जायचं आहे. कारण की महाराष्ट्र गुजरात बॉर्डरपासून मला पुढे एवढी आयडिया नाही कसं जायचं ते. मॅप लावू आता. हो HP पेट्रोल पंप. लेट्स गो. इकडेच करू फ्युलिंग. हा भाई जाम कम्फर्टेबल आहे ग्लोव्स जाम. मला आतापासून बाहेर ते मी खूप लॉंग टर्म वापरू शकतो. झिक झिक. हा काय सीन समजला नाही पण हा हार्ड रबर आहे. फुल करायचे. फुल फुल किती 104 आहे. महाराष्ट्रामध्ये पण तेवढंच आहे. बाकी बीचवरनं जर सांगायला गेलो ना तर भाई एकच सीन आहे ना. जर तुम्ही मालवण कोकण बिकन साईडचे असाल ना तर तुम्हाला इथे येऊन बिलकुल मजा येणार नाही. कारण एंट्री करतो आपण मोती दमन फोर्टमध्ये. हो भाई साहब वाव.